आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा न त्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तोडगा निघाला नाही तर 12 सप्टेंबरला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। गणेशोत्सवामध्ये भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा। आजपासून ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक। शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्यांचं आधार कार्ड देखील जोडलं जाणार। एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आणि कोणत्या गावामध्ये आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार। सप्टेंबरमध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता। राज्यामध्ये ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला आजपासून सुरुवात। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन। काम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आमदार पाटील यांची गणरायाला प्रार्थना। राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बस गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू। मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागासाठी नवीन बस गाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार। अमित शहा उद्यापासून 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। शहा सोमवारी लालबागच्या राजाचं देखील दर्शन घेणार। मुंबई दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या बैठका होण्याची शक्यता। आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त धारूरमध्ये बॅनरबाजी। रोहित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा। बाप्पाचा आशीर्वाद, दादांचा वादा। गणेशोत्सवानिमित्त दादांच्या अनोख्या शुभेच्छा। शासकीय योजनांची माहिती देत अजित पवार यांच्याकडून जनतेला गणपती संदर्भात शुभेच्छा। पश्चिम बंगाल सरकारचे बलात्कार विरोधातील विधेयक राष्ट्रपतींकडे सादर। आरोपीला तात्काळ शिक्षा करण्याची विधेयकात तरतूद। माझ्या विरोधातील खेळाडूंच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचा हात। विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाच्या काँग्रेस प्रवेशानंतर ब्रजभूषण सिंह यांचा आरोप। पुण्यामध्ये मानाच्या 5 गणपतींची प्राणप्रतिष्ठा संपन्न। कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना। पुण्यामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती। गणेशोत्सवानिमित्त बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची देखील अलोट गर्दी। TV9 मराठीच्या ऑफिसमध्ये देखील गणपती बाप्पा विराजमान। आगमनानंतर बाप्पांची विधिवत पूजा। अमेरिकेतील मेरीलँड राज्यामध्ये गणरायाचं जल्लोषात स्वागत। ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल इथं बाप्पाची स्थापना। ऑस्ट्रेलियात देखील लाडक्या गणपती बाप्पाचं वाजत गाजत जल्लोषात स्वागत। मेलबर्न शहरामध्ये मराठमोळ्या गणेश भक्तांकडून मनोभावे पूजा अर्चा।